मोसंबीसारख्या फळबागांमध्ये 3.5-4 वर्षानंतर आंतरपिकं घेऊ नये असं विद्यापीठ सांगतं. बरेचसे शेतकरी त्याला समजून घेण्यामध्ये त्यांना टाईम लागतो. आता एक समजदार शेतकऱ्याकडून आपण आलेलो आहोत. त्यांनी सांगितलं की त्यांचा 3.5 वर्षाचा बाग आहे. आता ते आंतरपीक घेणं बंद करणार आहेत. तर कारण अशा आंतरपिकांनी मशागतीसाठी सुद्धा परेशानी होते आणि जमिनीची जी पोत आहे तो पण कमी होतो. तर आपण जाणून घेऊयात यांचं पुढचं नियोजन कसं आहे. योगेश मस्के साहेब त्यांच्याशी चर्चा करतील या विषयावर. राम राम. राम राम. आपलं नाव सांगा. राठोड प्रदीप रंगनाथ, राहणार गेवराई, तालुका गेवराई, जिल्हा बीड. आपण ही मोसंबीची आपली किती झाड आहे सगळे? सगळे 200. आणि किती वर्ष त्याचं आहे? 3.5 वर्ष. 3.5 वर्ष. आपण आंतरपीक दरवर्षी घेत होते का? हो. अच्छा. ते मिरचीच्या अगोदर काय होते ते? कपाशी लावली. कपाशीचं किती उत्पादन घेतलं तुम्ही? कपाशीचं 4-5 टन क्विंटल. 4-5 क्विंटल. हा. आता मिरची किती तोडे झाले याची? याचे 3 तोडणे झाले. आणि आता तुम्हाला म्हणजे आयडिया आहे का नाही, पण तरी एक शेतकऱ्यांना मेसेज देऊ आपण. तसं मोसंबीमध्ये मिरची पीक चालत नाही, कारण मिरचीवरती भरपूरशा रस शोषक किडीचा अटॅक असतो. ते बघा, तिच्यावर बुरशी पण भरपूर बुरशीचा अटॅक असतो. आणि रस शोषक किडीमुळं आपण त्याला, तुम्ही तुमच्या भाषेत काय म्हणता, बोकडा पडला, कोकडा पडला, हे असं हे जे प्रकार असतो ना, ही सगळी रोगराई आहे. आणि मग ही रोगराई परत बागेत यायला वेळ लागत नाही आपल्याला. आणि शेतकऱ्यांनी समजदारी याच्यातच आहे का हे पीक याच्यात घेणं टाळावंच. आता याच्यामध्ये तुम्ही मोसंबीमध्ये आतापर्यंत जी पिकं घेतली, तरी तुमची झाडं तुमच्या जमिनीनुसार व्यवस्थित डेव्हलप झाली, पण याच्यानंतर ही पिकं तुमच्या बागेत नको. जेणेकरून काय होईल, तुम्हाला याचंच व्यवस्थित नियोजन करता येईल, व्यवस्थित उत्पादन घेता येईल, आणि ते उत्पादनही व्यवस्थित निघेल. बरोबर आहे. आज विद्यापीठ तुम्हाला हे अंतर ठेवायला लावतं, 18x18, 20x20, जे जसं जमिनीच्या कंडिशननुसार विद्यापीठ फळबागेत अंतर ठेवायला लावतं. हे जे अंतर असतं, तर या बागेमध्ये या झाडं हे सदा हरित वृक्ष आहे मोसंबी, बरोबर. याला कंटिन्यू बहार येत असतो, आणि याचं अन्नद्रव्य जे लागतं याला, हे भरपूरशा प्रमाणात लागतं. आणि त्याच्यामुळं याचं ही जी मधली जागा असते, याच्यामध्ये याचं जारव्याचं प्रमाण भरपूर असतं. आणि ही जागा जी असते, ही अन्नद्रव्य उपलब्ध व्हावं म्हणून बागेत ही जागा सोडलेली असते. मग अशा याच्यात आपण काय करतो, वेगवेगळी पिकं घेतो, आणि मग ते वेगवेगळे पिकाचे त्याला काही नुकसानकारकही असतात. आपण बघतो आपला दृष्टिकोन की 2-3-4 वर्षामध्ये आपल्याला मोसंबीचं काही उत्पादन मिळत नाही, आपली जमीन खाली पडलेली आहे, बरोबर आहे. पण अशा वेळी आपण हा विचार नाही करत का मोसंबीला जरी 2-3 वर्षात वेळ लागणार आहे, पण नंतर 4-5 वर्षानंतर मोसंबीच्या पिका इतकं उत्पादन दुसरं कोणतंच पीक देणार नाही. आपण ते जोपर्यंत खाली आहे तोपर्यंत आपण वेगवेगळी पिकं घेतो, आणि त्याच्यामध्ये मग आपल्याला काही नुकसानही होतं, काही फायदाही होतो. मोसंबीवर त्याच्यात वेगवेगळे परिणाम होतात. काही ठिकाणी आम्ही बघतो, आता पूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरतो आम्ही, त्यावेळी बघतोय अनेकशा ठिकाणी मोसंबीच्या झाडांपेक्षा वरती पिकं असतात, त्यांची रोगराई त्या मोसंबीवर असते, जेणेकरून मग ती झाडं 5-5, 6-6 वर्षाची होतात, तरी पण ती उत्पादन देण्यासाठी रेडी होत नाही किंवा तयार राहत नाही. त्यामुळे मग शेतकऱ्यांनी काय करावं, जी आंतरपीक घ्यायची ती शक्यतो मोसंबीच्या याच्यापेक्षा लहान, त्या झाडांपेक्षा लहान पिकं घ्यायची. आणि जी क्रिटिकल पिकं आहे, समजा आता जे रोगराई जास्त आहे ज्या पिकांवर, ती पिकं घ्यायचीच नाही. आता तुम्ही यावर्षी काही पिकं घेऊ नका. आता म्हणजे 4 वर्षाचं झाड झालं आहे तुमचं, आता 5व्या वर्षात आहे, तुम्ही यावर्षी याला थोडा थोडा लोड देऊन सुरुवात करू शकता, बरोबर ना. तुमच्याकडे संत्र्याचा पण बाग आहे ना, त्यामुळे तुम्ही जर मोसंबीत व्यवस्थित नियोजन केलं तर संत्र्याला सुद्धा व्यवस्थित भाव राहतो, मार्केट चांगलं आहे. मोसंबीपेक्षा कधी पण 10-15 रुपयानं संत्र्याचा भाव वाढून असतो. आणि आपल्या क्षेत्रामध्ये संत्रा कमी, म्हणजे कोरडवाहू पीक आहे, जास्त पाण्याची गरज नसते. आपल्याकडे जमिनी भारी असल्यामुळं थोडं प्रमाण कमी, तरी तुमची जमीन मोसंबीसाठी, फळबागेसाठी योग्य आहे. तर तुम्ही असं नियोजन करा. आता मोसंबीत जे विश्रांतीतले काम आहे ते आपण करणारच आहे. यावर्षी आपण या बागेची सुरुवात करत आहोत, तरी यांच्या पद्धतीनं का होईना बाग व्यवस्थित डेव्हलप केलेली आहे.
व्यवस्थित झाड आहे. 3.5 वर्षाच्या हिशोबाने खूप 3.5-4 छान झाड आहे. वर्षाचे येणं व्यवस्थित झाड आहे. आता हे जे ड्रीप सिस्टम आहे याच्यामध्ये आपण 2च लाईन ठेवू मोसंबीसाठी. मायक्रो ट्यूब वगैरे जे खोडाजवळ आपलं पाणी लागतं ते आपण बाजूला करणार आहोत. आता सध्या ड्रीप कुठंच चालवायचं नाही. आतमध्ये मिरचीला सुद्धा पाणी द्यायचं नाही, कारण आपण आता तानावर सोडतोय झाडं. आणि तानाच्या पिरियडमध्ये जर तुम्ही पाणी वगैरे डिस्टर्ब केलं अजून तर परत झाडं तुमचे नवतीवर जातील, फूट निघल. मग त्यावेळेत आहे ते स्टोरेज झाड फेकून देईल, फुल निघणार नाही, मग आपल्याला पाहिजे तसं उत्पादन भेटणार नाही. त्यामुळे मग थोडंसं नियोजन करा आणि आपण यावर्षी करू नियोजन आणि माल काढू व्यवस्थित. आता 3-3.5 वर्षाच्या मध्ये आंतरपीक घेतल्यामुळं आता बरीचशी जमिनीची जी पोत आहे, जे अन्नद्रव्य आहे, ते बऱ्याचशा बाकी क्रॉप्सनी शोषून घेतलेलं असतं. तर अशा जमिनीची रिनोव्हेशनसाठी आपल्याला काय करायला पाहिजे? आता याच्यामध्ये कसं आहे, आता जी स्टेज आहे, आता आपण लेट झालोय खूप. म्हणजे ही बाग आपल्याला फोडायची आंब्या बहारासाठी. याच्यावरती काही मिरग्या बहार होता, यांनी काल परवाच हार्वेस्टिंग केलं त्याचं. जो 1.5-2 टन 1-1.5 टन जो माल निघाला, थोडा माल होता, जास्त काही माल नव्हता. पण मग आता आपल्याला ब्रेक द्यावा लागेल 1-1.5 महिन्याचा. आणि अशा वेळी आपण खालून तर अन्नद्रव्य देऊ शकत नाही. आता पाणी वगैरे दिलं तर मग अजून झाड फुटण्याच्या कंडिशनमध्ये जाईल. मग 1 महिनाभराचा ब्रेक द्यायचा. तर अशा वेळी आपण आता सध्या काडीतून स्टोरेज देऊ. यावर्षी आपल्याला झाडाला जास्त काही लोड द्यायचा नाही. आणि ही जी कमतरता आहे ही आपण बहारात सुरुवात झाल्यानंतर हळूहळू खताद्वारे, शेणखताद्वारे वेगवेगळ्या पद्धतीने आपण ती भरून काढू. ड्रीपद्वारे जी काही कमतरता, म्हणजे जी अन्नद्रव्याचं कमतरता भासलेली झाडांना, ती दम्मादम्मानं आपण भरून काढू स्टेप बाय स्टेप. एकदम तर आपण देऊ शकत नाही आणि झाड पण घेऊ शकत नाही. त्यामुळं आपण ती दम्मादम्माने कव्हर करू, जेणेकरून यांचा पहिलाच जे बहार हे धरतील पुढच्या वर्षी 4-4.5 वर्षामध्ये, तो चांगलं उत्पन्न देईल. ते उत्पादनातही वाढ होईल, झाडही डेव्हलप होईल आणि जी झाडाची कॅपॅसिटी असते माल धरायची त्या क्षमतेमध्ये पण वाढ होईल. राठोड साहेब, तुम्हाला काही बोलायचं शेतकऱ्यांना? काही मेसेज द्यायचं, असं काही बोलायचं का? नाही का? चालेल, ठीक आहे, धन्यवाद.